अरे पण स्वतःच्या वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध करायला तू नाही का म्हणतोयस? त्यांच्या मृत्यूचा सूड घेतले बिगर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. माझ्या मृत्यूचा सूड घे, माझ्या मृत्यूचा सूड घे असं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं. अरे दादू, विसरलास का? त्यांच्या दहाव्याला त्यांच्या पिंडाला कावळा शिवलाच नव्हता. तेव्हा आपण दोघं बी बोललो होतो तुमच्या मृत्यूचा आम्ही सूड घेऊ म्हणून. तरी बी कावळा शिवला नाही ते नाहीच. आठवतंय? आठवतंय समजा. शेवटी दरबाचा कावळा करून पिंडाला लावावा लागला होता. का लागला होता? का लागला होता? कारण त्यांना फक्त आश्वासन नको होतं, त्यांना कृती हवी होती. अस्मिताला संपवल्याशिवाय बाबांचं वर्ष श्राद्ध होणार नाही. राधा, तुझ्याकडे आनंदचा फोटो नाहीये, त्यामुळे त्याचं स्केच बनव. आय मीन त्याचं चित्र काढून आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि त्यासाठी तुला आमच्या सोबत मुंबईला यावं लागेल. मुंबईला? मी कशी येऊ मुंबईला? नाही नाही, आनंदरावांनी मला बजावून सांगितलं होतं इथेच थांबायला. मी इथंच थांबणार. आनंदराव इथं आले आणि मी तिथं गेले तर चुकामुक होईल ना. नाही नाही, मी नाही येणार मुंबईला. राधा ग, असा विचार करून कसं चालेल? तू मुंबईला आल्याशिवाय आनंद नाही सापडणार. तुला आमच्या सोबत यावं लागेल. नाही, अव कशी येऊ मी? काका, तुम्ही तरी सांगा यासनी. आनंदराव इथं आले तर? राधा, त्या म्हणतात ते बरोबर. आनंद जर मुंबईत सापडला तर त्याला तूच ओळखू शकतेस. हे लोक त्याला कसं ओळखणार? म्हणून तुला जायला पाहिजे. आणि तो जर इथे आला ना तर आम्ही यांना फोन करू, नाही तर असं करू त्यालाच तिकडे पाठवून देऊ. हे बघ राधा, तुझी काळजी मला कळते. एक काम करते, मी माझ्या एका सहकार्याला इथं देवळात थांबायला सांग, मग चालेल? अहो ताईसाहेब, तुम्ही कशाला तुमच्या माणसाला त्रास देताय? हवं तर मी लक्ष ठेवेन, आणि मला वेळ नसेल तेव्हा मी माझ्या विश्वासातल्या माणसांना लक्ष ठेवायला सांगेन. गुड. मग मी माझ्या सहकार्यांना फोन करून इथं बोलवत नाही. आणि गरज लागली ना तर आम्ही दोघं आहोत ना. जा तू मुंबईला. कल्याण, मग तुझी प्रतीक्षा संपू दे, तुझा शोध पूर्ण होऊ दे, आणि तुझा आनंद तुला लवकरात लवकर मिळू दे. अस्मिता, आनंद सापडला ना की त्या दोघांना इथेच घेऊन येऊ. आपण इथेच तिथं लग्न लावू. आम्ही दोघं तुझं कन्यादान करू आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देऊ. इंदर, ए इंदर, गेला हा. कोण इथंच विसरला वाटतं. मगाशी इंदर फोनवर कुणाशी तरी गुलुगुलू बोलत होता. मला म्हणला येळ आल्यावर कळलं तुम्हाला. तरी पण इंदरची खास मैत्रीण कोण आहे ते मला कळायला पाहिजे. अस्मिता, म्हणजे मालकांच्या मरणाला कारण असलेल्या अस्मिताशी इंदर गुलुगुलू प्रेमानं बोलत होता. कालचा राग खरा त्याचा, आताच त्याचं प्रेमाचं गुलुगुलू बोलणं खरं. राधाकडचं मंगळसूत्र आणि बांगड्या बघा.
त्यांचा खरे खोटेपणा सांगेल. आनंद खरा आहे की खोटा आहे. राधा, मला मंगळसूत्र बघू ना. नाही, आनंदरावांनी ते जपून ठेवायला सांगितलं. बरं, मला सांग, हे मंगळसूत्र आनंदने तू सोबत असताना घेतलं होतं की तुझ्या अपरोक्ष? म्हणजे कुठल्या सोनाराकडून बनवलंय हे? त्याची काही रिसीट वगैरे आहे? असं काय विचारताय तुम्ही? याचा खरे खोटेपणा बघण्यासाठी? त्याने राधाला फसवलंय. ये दागिने खोटेच आहेत अस्मिता ताई, 1 ग्रॅमचे बी नाही. आणि आनंदरावांनी मला फसवलं नाही. ते तर खरेच दागिने करणार होते, पण मी आज म्हणाले कशा पायी उगाच पैसा उधळायचा, आहेत ते पैसे घरासाठी वापरू. राधा, मॅडम मॅडम आलेच. जपून ठेवायला पाहिजे. काय झालं शेटराव? अरे मी आता फोनवरती बोलत असताना त्यांनी मला काय झालं सर? मॅडम मला फोनवरती असं कळलं की त्या बाईकचा 2 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला आणि तो बाईक चालवणारा वाचलाच नाही. म्हणजे तो जिवंत नाही? हे बघा, प्लीज तुम्ही हळू बोला. राधा आत बसली, तिने जर ऐकलं तर तिला शॉक बसेल. शेटराव, ती बाईक आनंदची आहे ना? पण मग बाईक वरचा आनंद होता कशावर? अरे बंडू, म्हणजे तुझा पॉइंट व्हॅलिड आहे, पण तो फक्त 1% व्हॅलिड. म्हणजे त्याच्या बाईकवर त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार? म्हणजे बाईकचा अपघात आणि आनंद परत न येणं याचा अर्थ एकच. राधा, 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 हे बघ राधा, शांत हो. मनाली पाणी घे. राधा, राधा, शांत हो. ठीक आहे, पाणी घे, पाणी घे. हॅलो, कोण बोलतंय? काय? ते बघ राधा, अजून नक्की माहिती मिळालेली नाहीये. तो आनंदच होता की नाही हे कन्फर्म झालेलं नाही अगं. हो, आणि बाईकवर दुसरं कोणीतरी असेल अगं. तुम्ही माझी समजूत काढा, हे सगळं सांगताय ना. बाईकवर आनंदराव नव्हते तर कोण होत? आणि आनंद कुठं आहे? हे बघ राधा, शांत, शांत हो. पाणी घे. बाय बंडू, चल हे निघायचं. बघ, एक मिनिट. कुठे झालंय तुम्ही? काय झालंय सीड नक्की? मला सगळं सांग. शेटराव, हा ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला कसं कळलं? अरे मी तो 1 नंबर पोलीस स्टेशनलाही दिला होता आणि त्यांच्याकडे त्या ऍक्सिडेंटची नोंद आहे. आनंद कुठे राहतो हे मला माहित नाही की सांगायचं नाही. पुतण्या कुठे राहतो हे सख्या काकाला माहित नाही असं कसं होत? आनंद 5 वर्षापूर्वीच माझ्या श्रेणीच्या वडिलांशी भांडून घराबाहेर पडला होता. आनंदचे आणि माझे संबंध उरले नाही. म्हणजे आनंदरावांना शोधायचे समजे मार्ग संपले? आई, राधेला तिचा आनंद मिळू दे. खूप वर्ष वाट पाहिली तिने. आता तरी तिला या प्रतीक्षेतून मोकळं कर. काका काकू, आईने कौल दिला, राधेला आता तिचा आनंद नक्कीच मिळेल.